महाराष्ट्र में 29 महानगर पालिकाओं के चुनाव को लेकर सियासी सरगर्मियां तेज हो गई है। इसी कड़ी में भारतीय जनता पार्टी ने अनुभवी और युवा नेताओं को मैदान में उतारा है। हाल ही में दक्षिण नागपुर के अंतर्गत आने वाले तिरंगा चौक परिसर में भाजपा महायुति के उम्मीदवारों के प्रचार के लिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहुंचे। मुख्यमंत्री को सुनने के लिए तिरंगा चौक पर भारी संख्या में नागरिकों की भीड़ उमड़ी। इस दौरान आमदार मोहन मते और विधायक कृष्णा खोपड़े ने भी मंच से अपने विचार रखे और विकास से जुड़े कई मुद्दों पर प्रकाश डाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने भाषण में कहा कि भारतीय जनता पार्टी और महायुति के सभी उम्मीदवारों को भारी बहुमत से विजय बनाना जरूरी है ताकि विकास कार्यों को और गति दी जा सके। उन्होंने कहा कि सभी उम्मीदवार विकास के लिए पूरी तरह से तैयार है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और स्वयं वे उम्मीदवारों के साथ मजबूती से खड़े हैं। उन्होंने जनता से आशीर्वाद देने और भाजपा को चुनकर सशक्त व स्थिर नेतृत्व देने की अपील की है। इसी मौके पर भाजपा उम्मीदवार आकाश विठलराव भेजे ने हमारे संवाददाता से खास बातचीत की। आइए देखते हैं। की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले नागपूर महानगर भाजपचे अध्यक्ष पूर्व महापौर दयाशंकर तिवारी जी, दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहन मते जी, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोपड़े जी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय संजय ठाकरे जी, देवेंद्र दस्तुरे जी, विजय आसोले जी, भोजराज डुंबे जी, आपले उमेदवार श्री पिंटू झलके, सौ नीता ठाकरे, सौ नंदाताई येवले, श्री किरण दातीर, आपल्या प्रभाग 27 मध्ये सौ दिव्या धुर्डे, पिंटू गिरे, निलेश गायधने, रजनी वानखेडे, प्रभाग 29 मध्ये अजय बुडारे, योगेश मडावी, लीना हातीबेड आणि ज्योती देवघरे, प्रभाग 30 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर असलेल्या स्नेहलताई बिहाडे, अजय खडतकर, चंदन नागरे, पायल कुंदलवार, त्याचप्रमाणे प्रभाग 31 मध्ये सौ मानसी शिमले, गणेश चर्लेवार, चंद्रकांत खंगार, सौ मंगला म्हस्के, प्रभाग 32 मध्ये रितेश पांडे, राम कुंभलकर, सौ रुपाली ठाकूर, त्याचप्रमाणे सौ तन्वी तरुडकर, या ठिकाणी प्रभाग 33 मध्ये आकाश भेदे, भारती बुंदे, विशाखाताई बांते, अंकित चौधरी, प्रभाग 34 मध्ये मंगलाताई खेकरे, नागेश मानकर, बाबाराव तायडे, मनीषाताई नगरधनकर, या ठिकाणी मी माफी मागतो, कृपाल तुमाने साहेबांचं नाव सुटलं। आपले आमदार कृपाल तुमाने जी,
माजी आमदार गाणार सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही 15 तारखेला होते. नागपूर शहर ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये विकसित झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं. नुकताच एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने एक सर्व्हे त्या ठिकाणी प्रकाशित केला आणि त्यामध्ये 2030 मध्ये भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी शहरं ही कुठली असतील अशा पद्धतीनं त्यांनी हा सर्व्हे केला आणि त्यात पहिल्या 10 मध्ये नाही, पहिल्या प्रेक्षकांना नमस्कार. यावेळेला कारंज्याची टीम तिरंगा चौकामध्ये आहे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रभागाचे जे उमेदवार आहेत त्यांची एक जाहीर सभा आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हान केलेलं आहे आणि येणारा काळ हा विकासाचा काळ असेल असंही ते बोलले आहेत. यावेळेला दस्तूरखुद्द आपल्यासोबत आकाश विठ्ठलराव भेटे जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आकाशजी, आज असं वाटतं कशा प्रकारे झाली जाहीर सभा, काय याच्यातून आउटपुट निघतं? जाहीर सभेमध्ये जे आश्वासन त्यांनी दिले, लाडकी त्यांनी जे आमच्या कार्यकर्त्यांना जे जोश दिला, जो पॉवर दिला, जे शब्दांनी ते बोलले, त्याच्याने तर असं वाटत आहे की नागपूर शहराचा इथे यावेळेस इतिहास बदलणार आहे. नवीन यावेळेस रेकॉर्ड बनणार नागपूर शहरामध्ये. त्यांच्या खूप आनंद झाला, सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला आणि सर्व उमेदवारांना झाला. त्यांच्या आश्वासनाने जे काहीही कामं राहिले असेल ते कामं पूर्ण करण्याची क्षमता आपण खूपच ठेवतो. त्यानंतर पाण्याचे लाईन जे काही आहे छोटे मोठे, तसे जास्त मोठे प्रॉब्लेम नाही आमच्या आमदार साहेबांच्या याच्यात. जे काही आहे ते आम्ही सॉल्व करण्याचं कारण करतो. तर जाहीर सभेला आलेले ते संपूर्ण जे उमेदवार होते ते आले आणि त्यामध्येच आकाश विठ्ठलराव हा तरुण चेहरा आज सर्व मतदारांना आपल्याकडे आकर्षित करतो की एक नव्या उमेदीचा एक नवं तरुण जो काम करणार आहे, ज्याच्यामध्ये काम करण्याची काहीतरी एक जाणीव आहे, जबाबदारी आहे, ती पूर्ण यशस्वीरित्या पार पाडेलच असा विश्वास आता मतदारांनाही आहे. आणि त्यातल्या त्यात आज बुद्ध शर्करा योग झाला की एकीकडे मतदारांचा कौल आकाश भेदेसारख्या या तरुण चेहऱ्याला विजयी करण्यासाठी आहे, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आल्यामुळे हा दुग्ध शर्करा योग झाला. यामुळे अजूनही यांच्या मतांमध्ये फार मोठी वाढ होऊ शकते, प्रचंड बहुमताने निवडून येऊ शकतात असं मी नाही, तर या ठिकाणी आलेल्या नागरिकांशी जेव्हा आम्ही बातचीत केली तेव्हा त्यांनी या जाहीर सभेच्या संदर्भात बोललेले आहे. नागपूरच्या तिरंगा चौकातून जाहीर सभेच्या या परिसरातून कॅमेरा पर्सन बबलूसह संजय मिरग, कारण न्यूज. नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में, अनलिमिटेड वेज बुफे थाली. सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड. तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार. तो नागपुर वासी तैयार हो जाइए. अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा. टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर.